नमस्कार, मी स्मिता। माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर गणपती विसर्जन झाल्यापासून घरामध्ये खूप राडा होता आणि सगळी कामं, गणपती विसर्जन एकामागे एक सण असल्यामुळे खूपच राडा होता। त्यामुळे मी थोडे व्हिडिओ शूट केले होते आणि ते काही कारणाने टाकणे झाले नाही। तर मी पूर्ण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये सगळे टाकणार आहे। 15 दिवसामध्ये काय काय केलं आणि 15 दिवसामध्ये किती राडा होता। दसरा काढायचा, साफसफाई करायची दसऱ्याची, ते तर खूपच अवघड। आणि गणपती बाप्पांची आरती केली घरातच। आम्ही आरती करून मग विसर्जन केलं, कारण पाण्याकडे म्हणजे आम्ही विहिरीमध्ये विसर्जन करतो, तर विहिरीकडे जाता येत नाही। विहिरीवरती आरती ती करता येत नाही, म्हणून आम्ही घरातच सगळे आरती करून घेतली आणि गणपती विसर्जनाला सगळ्यांनी आरती केली। आणि मग मी नैवेद्यासाठी केलं होतं मोदक, तर सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि मग नंतर गणपती विसर्जनाची तयारी झाली। गणपती विसर्जन केलं आणि घेऊन चालले आहेत। घराच्या पाठीमागं थोडंसं लांब असं आमची विहीर आहे, तर तिथं विसर्जन होतं। तर मुलं आणि हे दोघं तिघजण विसर्जनासाठी गेले आणि त्यांचे आजोबा होते आरतीला, पण ते काय पाठीमागे गेले नाहीत। ते काय जास्त चालत नसल्यामुळे त्यांनी आरतीच फक्त घेतली। तर ही बघा झाडे, आणि दारापासून रोडपर्यंत जायचं आणि तिथून पाठीमागं जायचं, तर तिकडे विहीर आहे। शेतामध्ये असल्यामुळे आम्ही विहिरीतच विसर्जन करतो। तर मी पण नाही गेले विहिरीवरती। आणि त्यानंतर मात्र खूप राडा। तर राडा असा होता की दसरा आला की बायकांना सुट्टीच नसते, खूप कामं असतात। सारखं हे स्वच्छ करायचं, ते स्वच्छ करायचं, असं दसऱ्यात असतं आणि रोजचं तर काम ठरलेलंच असतं। तर नवरात्रीसाठी अगोदर आपल्याला सगळी साफसफाई, स्वच्छता करून घ्यावी लागते। तर भांडी कुंडी सगळं साफसफाई, राडा सगळा व्यवस्थित जिथलं तिथं ठेवावं लागतो। तर त्यासाठी मी सगळं बाहेर काढलं आहे। तर बेडमध्ये जेवढं सामान होतं तेही बाहेर काढलं आहे। नंतर ते घासायचं, स्वच्छ पुसायचं आणि व्यवस्थित लावून ठेवायचं। इकडे साड्या पण मी ठेवल्या आहेत। तर आमच्या झाडाला छान असं सीताफळ पिकाच्या रंगावर आलेलं आहे, ते काय पिकलेलं नाही। तर छोटंसं झाड आहे, त्याला लागली आहे थोडीशी सीताफळ। तर हे 2-4 दिवसात पिकायला घातल्यानंतर तर मी हे सीताफळ आता पिकायला घालणार आहे। तर बघू शकता, हे किचनमध्ये एवढा राडा आहे, ती सगळी भांडी, फ्रीज आणि मग इकडं जिन्यावर तर एवढी घाण झाली होती की पावसामुळे सगळं शेवाळं होतं आणि ते मला घासून काढायचं होतं। तर तुम्हाला त्याच्या अगोदरचा व्हिडिओ दाखवते। तर एवढं पूर्ण मी जिना घासून काढला, पूर्ण काळा झाला होता आणि सगळीकडे शेवाळलं आहे। तर तुमचा जिना असा होतो का आणि तुमचं स्लॅब असं होतं का? आमच्या स्लॅबवर असंच होतं, पाणी साठतं, पण कसं पाणी घालवायचं हे काय समजत नाही। आणि मग मी कपडे धुवायला पण सुरुवात केली आहे। कपडे तर खूप होते, दररोज थोडे असे कपडे मी धुतले आहेत। तर बघू शकता, एवढं शेवाळ आहे की पाय सटकला तर घसरून पडायचं काम होतं। तर मी एक दिवस त्याच्यातच घालवला आणि स्वच्छ असं घासून घेतलं आणि बघा, तुम्ही बघू शकता असं स्वच्छ झालेलं आहे। पूर्ण वाळल्यानंतर मी वरती जाऊन बघितलं तर खूप असं छान वाटत आहे। तर मागाच्या ह्याच्यामध्ये आणि आताच्या जिन्यामध्ये खूप छान स्वच्छता दिसते। तर अशीच आपण घराची स्वच्छता ठेवायची। स्लॅब जर आपण स्वच्छ घासून ठेवला, जर ज्यांच्या स्लॅबवर असं पाणी साठत असेल, तर आपण असं पाणी काढून स्वच्छ घासून ठेवलं तर त्याला काहीच होणार नाही, नाहीतर ते कुजतं। म्हणून आपण अगोदरच स्वच्छ घासून असं स्लॅब ठेवायचं। त्यानंतर परत अजून पाऊस सुरू झाला। ह्या पावसाळ्या दिवसामध्ये सारखा पाऊस येतो, दिवसा ऊन पडतं, गरम होतं, उकडतं आणि पाऊस येतो। त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, मग मी पटपट स्वयंपाक केला आणि बाहेर निघालो। तर बघा, मी किती मोठी भाकरी झाली, पूर्ण तवा भरलेला आहे। तर आम्हाला बाहेर जायचं होतं, जरा लांब जायचं होतं, म्हणून आम्ही चाललो होतो। तर किती छान असं निसर्ग आहे। तर आम्ही एका हॉटेलवर थांबल्यानंतर तिथं आर्मीची काही सेना होती, तर तेही तिथे चहा पाण्यासाठी थांबले होते। खूप लांबचा प्रवास करून आलेले आहेत असं वाटतं।
आणि इकडं पुढं जाणार आहेत पुणे मार्गे। तर सोलापूर पुणे मार्गे हे कुठं चालले आहेत काय माहिती नाही, पण ते दिसल्यानंतर मी थोडासा त्यांचा व्हिडिओ शूट केला होता। कसं असतं त्यांचं जीवन ना, की देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या संरक्षणासाठी ते किती कष्ट घेत आहेत हे त्याच्यावरूनच दिसतं। गावाकडे खूप छान वाटतं, कारण गावाकडे असं मस्त मोकळं वातावरण असतं आणि शहरामधल्या लोकांना हे वातावरण खूप आवडतं। गावाकडच्या लोकांना त्याची सवय असते आणि ते शहरामध्ये जातच नाही, त्यांना शहरामधली कोणतं हवा अजिबात आवडत नाही, ते गावाकडेच राहतात। पावसाळी दिवस असल्यामुळे आभाळ येतं, मग वातावरण बघून आभाळ बघूनच बाहेर पडावं लागतं, नाहीतर भिजतं। लहान मुलांचं तर खूप हाल होतं। हे आहे दत्त मंदिर, खूप छान असं दत्त मंदिर आहे, तर खूप प्रशस्त वाटतं तिथे। कधीतरी मी व्हिडिओ दाखवेलच त्याचा। आणि गावाकडचं हे निसर्ग, सगळी हिरवीगार झाडं, खूप असं छान वाटतं। तर मी इकडे माझी कपडे सगळी धुवून टाकली आहेत। दसरा असल्यामुळे सगळी कपडे धुवून टाकावी लागतात। आणि हे आहे वेल्वेटचं फूल, आम्ही इकडं त्याला वेल्वेटच म्हणतो, आणि खूप छान असं बहरलेलं आहे। दिवाळीच्या वेळेस, दसरा दिवाळीच्या वेळेस त्याला अशी फुलं लागतात। आणि आज सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या गावची ज्योत आलेली आहे, आमच्या गावात लवकरच आलेली आहे। तर ह्या ज्या गाड्या दिसत आहेत त्या काल रात्री ज्योत आणण्यासाठी गेल्या होत्या आणि आज आपल्या गावात लवकर आल्या आहेत। आता देवीची वाजत गाजत मिरवणूक काढून देवीची स्थापना केली जाते आणि इथून नवरात्र सुरू होतो। तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।